नो उद्योजकांनी किंवा आपल्या मॅनेजरने उत्कृष्ट माणसे कशी ओळखायची त्याबद्दलचं आज आपण चर्चा करूया. मित्रांनो, नेहमीच आपण ऐकतो की एखादी व्यक्ती आपल्याला जर सिलेक्ट करत असेल तर आपण इंटरव्ह्यू घेतो. आपल्याला चांगली माणसं मिळत नाही, चांगली माणसं कशी मिळवावी. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्याला चांगली माणसं घ्यायची असेल तर उद्योजकांनी अतिशय चुकंदळपणे, शांतपणे मुलाखती घेताना, इंटरव्ह्यू घेताना त्याचा विचार केला पाहिजे की समोरच्या आलेल्या व्यक्तीचे क्वालिफिकेशन काय, त्याचं एज्युकेशन काय आणि नेमकी कोणत्या पद्धतीचं काम आपल्याकडे आहे. मला एकदा एक किस्सा आठवतो. माझा एक मॅनेजर इंटरव्ह्यू घेत होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या एका 2 ते 3 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीला त्या माणसाने इतके कठीण प्रश्न विचारले. मी त्या मॅनेजरला समजून सांगितलं की अरे बाबा, आपल्याला R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा इंजिनियर नको आहे, आपल्याला क्वालिटीमध्ये काही गोष्टी माहीत असलेला इंजिनियर हवा आहे. तुमची जर पोझिशन एक ज्युनियर लेवलची इंजिनियर असेल तर त्यासाठी आपल्याला अतिशय विद्वान, अतिशय पंडित लेवलचा माणसाची काही गरज नाही. आणि समजा तशा प्रकारचा माणूस जर आपण घेतला तर त्याचा पगार आपण देऊ शकणार आहे का? आपली त्या प्रकारच्या पोझिशनचे आपलं बजेट किती हे पण डोळ्यासमोर ठेवून आपण माणसं निवडली पाहिजे. आणि एवढंच नाही तर आलेला माणूस आपल्याकडे टिकला पाहिजे. तर त्यासाठी त्याचा बॅकग्राऊंड काय, तो कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे, तर त्या सगळ्या बॅकग्राऊंडचा विचार करून आपल्याला मुलाखतीमध्ये बघायचं असतं की त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचा शैक्षणिक दर्जा, त्या व्यक्तीचा कामामधला इंटरेस्ट आणि आपल्या पोझिशनमध्ये त्या एका व्हॅकन्सीमध्ये जी काही गरज आहे, तो व्यक्ती ग्रॅज्युएट पाहिजे की 10वी पाहिजे की 12वी पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की खूप साऱ्या मोठ्या अपेक्षा पण काही महत्त्वाच्या नाही आणि आपल्याला अपेक्षा काहीच नको असं पण नाही. तर एक मध्यम प्रकारचा एक क्वालिटेटिव्ह अप्रोच माणसं सिलेक्ट करताना अतिशय आवश्यक असतो. मित्रांनो, आजपर्यंत मी 12,000 इंटरव्ह्यू कंडक्ट केले आणि मला खूप खूप छान अनुभव आले. मला माझ्या गुरूंनी शिकवलं, बामसाहेबांनी, की इंटरव्ह्यू कसं घ्यायचे. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू घेताना कुठलाही इंटरव्ह्यूवर हा आपण किती स्मार्ट आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करतो, तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपण इंटरव्ह्यू घेत असताना अतिशय नम्रपणे समोरच्या माणसाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्या मुलाखतीमध्ये आपल्याला नम्रपणे समोरच्या माणसाला समजून घ्यायचे. आपल्याला जर तो व्यक्ती आवडला नाही तरी चालेल, पण त्या व्यक्तीचा अपमान करण्याची आपल्याला अथॉरिटी नाही किंवा ती व्यक्ती जर आपल्याला योग्य नसेल तर त्याला रिजेक्ट करण्यासुद्धा आपल्या अथॉरिटी नाही. आपल्याला जर तो सुटेबल नाही वाटला तर आपण त्याला व्यक्तीला लगेच ताबडतोब न सांगता आपण त्याला सांगू शकतो की आम्ही तुम्हाला कळवू. आणि आपल्याला कुठल्याही व्यक्तीला रिजेक्ट करण्याचा अधिकार नाही, कारण की ती व्यक्ती जरी त्या एका पोझिशनसाठी सुटेबल नसेल पण ती व्यक्ती दुसरीकडे खूप चांगलं काम करू शकते. जसा जमिनीमध्ये परिणाम असतो, नारळाची जी झाडं असतात त्यांच्यासाठी समुद्राची खारी जमीन लागते. जर आपण दुसरे आंब्याची वगैरे झाडं बघितली तर त्याला काळी माती पाहिजे. रोप तेच असतं पण ते रोप काळ्या मातीमध्ये वेगळ्या पद्धतीने वाढेल आणि समुद्रकिनारी वेगळ्या पद्धतीने वाढेल. तशा प्रकारे आपल्याला समोरची आलेली व्यक्तीसुद्धा एक विशिष्ट स्वभावाने बनलेली असते. तर ती आपल्यासाठी रिजेक्ट जरी असली तरी ती कोणासाठी तरी अतिशय महत्त्वाची आहे आणि दुसरे कोणते रिजेक्ट झालेली व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असू शकते. म्हणून मित्रांनो, आपल्याला इंटरव्ह्यू घेताना आपण काळजी घ्यायची आहे की आपला रोल काय, बी स्पेसिफिक अबाउट द रोल. तर आपलं जॉब डिस्क्रिप्शन व्हेरी क्लिअर पाहिजे की मला एक्झॅक्टली काय एज्युकेशन आहे, ती व्यक्ती काय काम करणार आहे, त्या व्यक्तीकडनं मला काय अपेक्षित आहे. आपल्याला सुपरमॅन घ्यायचा नाही, आपल्याला रोबो घ्यायचा नाही. आपल्याला एक चालणारा, फिरणारा, बोलता येणारा एक व्यक्ती पाहिजे. त्या व्यक्तीला आपली भाषा कळली पाहिजे आणि ती व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये सिरियस असली पाहिजे. कारण की इट शुड बी द गोल कॉन्ग्रन्स, म्हणजे ऑर्गनायझेशन आणि त्या व्यक्तीचं गोल हे दोघं एकत्र आले पाहिजे. ज्या वेळेस कुठल्याही कर्मचाऱ्याचं ध्येय आणि आपल्या कंपनीचं ध्येय हे जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा ते कंपनीसाठी आणि आपल्या ऑर्गनायझेशनसाठी दोघांसाठी पूरक असतं. म्हणून मित्रांनो, आपल्या सिलेक्शन करताना आपल्याला जिंकून देणारी टीम पाहिजे, त्या जिंकून देणाऱ्या टीमसाठी जिंकून देणारी व्यक्ती पाहिजे आणि शिवाय पुन्हा आपल्या अपेक्षा अवास्तव नको. ते योग्य प्रकारचं चांगल्या गुणवत्तेची दर्जा आपल्या माणसं आपण घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर आपण नक्कीच आपल्या उद्योगासाठी, आपल्या कंपनीसाठी ॲज अ कर्मचारी, ॲज अ उद्योजक चांगली माणसं निवडू शकतो. धन्यवाद.